सूप म्हणजे नक्की काय असतं? सूप म्हणजे गरमागरम धपाटे आणि घट्टसर दही आणि मस्त अशी शेंगदाण्याची चटणी, लोणचं खाणं हे सूप असतं. धपाटे बघून तोंडाला पाणी सुटलं असेल, पण हे धपाटे 3 ते 4 दिवस टिकणारे आहेत आणि प्रवासात तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. मराठवाडा पद्धतीने मी तुम्हाला धपाट्याची रेसिपी शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप साऱ्या ट्रिक्स सांगितल्या ज्यामुळे तुमचे जे धपाटे आहेत खरपूस आणि खमंग होणार आहेत. धपाटे बनवायची पूर्वतयारी म्हणून मी इथे 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1.5 चमचा जिरं, 1.5 चमचा ओवा घेते आणि पांढरे शुभ्र तीळ घ्यायचे आहेत. भरपूर घ्या तीळ, त्याने खमंग असं आपले धपाटे होतात. तर हे सगळं आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. गावाकडे तर खलबत्त्यात वाटतात, तर आपल्याकडे खलबत्ता नाही आहे, तर आपण मिक्सरमध्येच वाटूयात. लसूण जास्तच वापरते, त्याच्याने आपली जे धपाटे आहेत खमंग होणार आहेत, त्यामुळे भरभरून लसूण वापरा. तरी ते माझं वाटून झालेलं आहे. तर पिठाचं प्रमाण सांगते. एक घरातली आपली वाटी, भांडं काहीही घ्या. 2 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेते. ज्वारीचं पीठ जास्त वापरते. अर्धा वाटी गव्हाचं आणि अर्धा वाटी बेसनाचं पीठ वापरते. तुम्हाला लाटून जर बनवायचे असतील धपाटे तर तुम्ही उलटं प्रमाण घ्या. म्हणजे 2 वाटी गव्हाचं आणि अर्धा वाटी ज्वारीचं असं घेऊ शकता. तर चवीनुसार लाल तिखट वापरते. लाल वापरते मी इथे. हळद आणि चवीनुसार मीठ. मूठभर मी मेथी आणि मूठभर कोथिंबीर एकत्रच स्वच्छ धुवून बारीक कापून घेते. मेथी इथे ऑप्शनल आहे. तुम्ही ते दुधी वापरू शकता किंवा नाही वापरलं तरी चालतं. छान असं हाताने मळून घ्यायचं. हे मिक्स करून घ्या. हे सगळं जिन्नस हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटते जर पीठ जास्त झालं आहे, आपण हे ठेवलं पाहिजे, तर तुम्ही ह्या स्टेजला तुम्ही पीठ बाजूला काढून ठेवू शकता. आरामात 2 दिवस तुमचं पीठ राहतं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे पीठ. तर बरेच जण काय करतात, थोडं थोडं पीठ घेऊन आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं मळतात, पण मी एकदमच सगळं मळून घेते. लागेल तसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. जास्त आपल्याला पीठ जे घट्ट पण करायचं नाही आहे आणि खूप पातळ पण करायचं नाही आहे. जास्त घट्ट तुम्ही पीठ मळाल तर तुमचे थापताना चिरा जातात कडेने, आणि जर पातळ हे केलं तर तुमचे धपाटे हे पलटी होणारच नाही आहेत, तसे चिटकून बसतील. त्यामुळे परफेक्ट पीठ मळा. पीठ मळण्याचा जर अंदाज येत नसेल तर मी तुम्हाला अगोदर कसं सांगितलं आहे की थोडं थोडं पीठ घेऊन पाणी टाकून ते 1 धपाटे किंवा 2 धपाटे पुरतंच तुम्ही पीठ मळा. म्हणजे तुम्हाला समजेल की धपाटे आपले होणार की नाही होणार आणि आपलं पीठ परफेक्ट मळले की नाही हे तुम्हाला त्या 1-2 धपाट्याच्या पिठावरनं तुम्हाला समजून जाईल. त्यामुळे ती ट्रिक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तसं करून बघू शकता. इथे मला सवय आहे, त्यामुळे मी असं एकदम सगळंच मळून घेते. एक गोळा घेऊन आपल्याला भाकरीचं पीठ कसं एकदम मऊ लुसलुशीत मळतो तसं मळून घ्यायचं. जेवढं जास्त मळाल तेवढे तुमचे धपाटे परफेक्ट होतील. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. मी तुम्हाला इथे बाजूलाच दाखवते. बरेच जण काय करतात, परातीमध्ये पण असं मळून घेतात. भाकर आपण कसं पीठ मळतो तसं परातीत किंवा एका ताटामध्ये तुम्ही मळून घेऊ शकता. तुम्हाला किती धपाटे करायचे त्यानुसार तुम्ही असे गोळे करू शकता पीठ मळून. तर इथे पाणी लागणार आहे. स्वच्छ एका भांड्यामध्ये पाणी घेते आणि कापड धुण्यासाठी इथे मी एक पाण्याचं पातेलं घेतलं आहे. सुती जाड कपडा घ्यायचा आहे आपल्याला. हे कापड मी धपाटे किंवा थालीपीठसाठी वापरते. तर इथे कांदा घ्यायचा अर्धा कापून साल काढून, आणि जो काठी चमचा असतो त्याने असं ते छान रोवून घ्यायचं आहे. जर काठी चमचा नसेल तर सुरीलासुद्धा तुम्ही असं हे करू शकता. कांदा वापराल तर खरपूस छान कांद्याचा वास येतो त्या धपाट्याला आणि तुमचे धपाटे एक नेक्स्ट लेवलला तुमचे जातात. त्यामुळे कांद्याने तुम्ही तेल लावाल ना, त्यामुळे खूप छान फरक पडतो याच्यामध्ये. ब्रश वगैरे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. मी एकदम पारंपरिक अशी धपाट्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. जसं माझी आई बनवते तसं मी एकदम परफेक्ट असे धपाटे तुमच्यासोबत शेअर करते.
तर इथे पीठ घेतलं जे आपण मळलेलं होतं. तर थोडंसं मला जेवढे धपाटे पाहिजे होते बनवायला, तर तेवढं पीठ घेऊन मी ते मळून घेते. भाकरीचं पीठ कसं मळतो तसं मी इथे पीठ मनगटाने रेटून रेटून मळून घेते. तर इथे माझं पीठ मळून झालं आहे. तर आता आपण धपाटे तयार करायला घेऊया. तर गोळे करून घेते मी इथे छोटे छोटे. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही गोळे करू शकता. शक्यतो पहिल्यांदा बनवत असाल तर छोटे छोटे गोळे घ्या. मी इथे मोठेच घेते आणि भाकरीला असा रोल कसा बनवतो तसं आपल्याला हे सगळे रोल्स करून घ्यायचे आहेत. असे चपटे करून घ्या. त्यामुळं काय होतं, आपण जेव्हा थापतो ना धपाटे त्यामुळे चिरा जात नाही आहेत. त्यामुळे ही स्टेप नक्की करा. तर इथे पोळपाट घेते. पोळपाटावर जे जाड आपलं सुती कापड होतं ते घेते. ते कापड भिजवून आपल्याला पाणी लावून घ्यायचे. पाणी भरपूर लावा खाली, त्यामुळे आपले धपाटे चिकटणार नाही आहेत थापताना. आणि ज्यावेळेस आपण तव्यावर ते पलटी करतो त्यावेळेस ते तुमच्या कापडाला चिकटणार नाही आहेत. त्यामुळे पाणी भरपूर लावून घ्या. इथे मी जो गोळा बनवला होता तो घेते. तर तुमचं पीठ छान मळलेलं असेल तर तुम्हाला हलक्या हाताने वगैरे थापायची काही गरज नाही आहे. छान तुम्ही त्याला थापटून हे करू शकता. तर थापवण्याची मी पद्धत सांगते तुम्हाला. स्टार्टिंगला सगळीकडे एकसारखं असं तुम्हाला थापून घ्यायचं आहे. जेव्हा तुमचं धपाट्याचं पीठ एकसारखं होईल, मीडियम आकाराचं होईल, त्यावेळेस सेंटरपासून तुम्हाला शेवटपर्यंत थापत जायचं आहे. कारण आत जेव्हा आपण धपाटे बनवते जाड होणार नाही आहेत, त्यामुळे आत सेंटरपासून आपल्याला शेवटपर्यंत थापत जायचे सगळ्या चहू बाजूनी. सेम प्रोसेस सगळ्या साईडनी करायचं आहे आपल्याला. आतून शेवटपर्यंत असं तुम्हाला थापत जायचं आहे बोटाने. तर लागेल तसं पाणी घ्या. हाताला आपल्याला पीठ चिकटणार नाही आहेत, तर मध्ये मध्ये हात बुडवून तुम्ही असं ते थापू शकता. तर इथे माझे धपाटे थापून झाले होते. तर इथे आपल्याला होल करायचे आहेत. होल केल्याने काय होतं, आपले जे धपाटे आहेत तेल जेव्हा आपण सोडतो ते चहू बाजूनी लागतं आणि खरपूस असे आपले धपाटे तयार होतात. तर इथे मी 4-5 तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं मी होल करून घेतलेत. वरतून तीळ टाकते. छान पण दिसतात आणि अजून छान मला खरपूस असं पाहिजे होतं म्हणून मी वरतून पण तीळ लावते. तुम्ही नाही टाकलं तरी चालते. मला आवडतं म्हणून मी जास्त तीळ वापरते. तीळ टाकून परत एकदा असं मी हलक्या हाताने थापून घेते, जेणेकरून आपले तीळ त्या धपाट्याला चिटकून जातील. गॅसवर एक तवा ठेवा. कोणताही तवा वापरला तरी चालतो. असं काही नाही आहे की दोशाचा वापरला पाहिजे, ह्याचा वापरला पाहिजे. कोणत्याही तव्यामध्ये तुमचे खरपूस असे धपाटे तयार होतात. तर छान गरम होऊ द्या तवा कडकडीत आणि जे आपलं कांदा होता त्याच्याने तेल घेऊन सगळीकडे पसरवा. कडकडीत तवा तापू द्या. जर तुमचा तवा नाही तापला तर तुमचे धपाटे पलटी नाही होणार, चिटकून बसतील तव्याला. तर इथे माझा तवा छान कडकडीत गरम होता आणि जे आपण थापलेले धपाटे होते तर ते इथे पलटी करायचे आहेत. बघा इथे चिटकत होते माझे, तर मी जे उलटणं होतं त्याच्याने सेपरेट करते धपाटे आणि कापड. तर हे बघा, अजिबात तुमचे धपाटे चिकटणार नाही आहेत. पीठ मळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कसं तुम्ही पीठ मळता त्यानुसार तुमचे धपाटे व्यवस्थित पलटी होणार. धपाटे आपले पलटी झालेत. वरतून मी पाण्याचा हात फिरवते. आपण ज्वारीचं पीठ वापरल्या अर्थातच त्याला सुकल्यानंतर चिरा जातील म्हणून मी भाकरीसारखं थोडंसं पाणी लावून घेते त्याला. तुमच्या धपाट्याला चिरा नाही जाणार तर पाणी हमखास लावा. भाकरीसारखं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि जे होल होते त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे चमचानी. थोडं थोडं करून तुम्ही, तेल भरपूर लागतं, तर सगळ्या होलमध्ये तेल सोडून घ्यायचं आहे आणि कडेने पण आपल्याला तेल सोडायचं आहे, जेणेकरून आपले जे धपाटे आहेत व्यवस्थित सुटतील तव्यापासनं. ज्यावेळेस धपाटे पलटी करायचे त्यावेळेस तुमची गॅस कमीच ठेवा
ज्यावेळेस पलटी कराल त्यावेळेस मात्र फुल करा. फुल गॅसवरती आपल्याला हे सगळे धपाटे भाजून घ्यायचेत. तर मी खालचे जे धपाटे आहेत ते छान असे खरपूस भाजले होते. वास येतो, वासाने तुम्हाला लगेच समजेल. आणि जे पाणी लावलं होतं त्यावरून पण तुम्हाला समजेल की पाणी सुकलं की तुमची धपाटे आता पलटी करायचे आहेत. तर इथे मी पलटी करते. अजिबात आपले धपाटे चिकटले नाही आहेत, बघू शकता तुम्ही. तर इथेच बरेच जण मार खातात धपाट्यासाठी. धपाटे म्हणजे पाटीतला मार नाही हो, म्हणजे चिकटतं धपाटे आणि पलटी होत नाही आहेत. तर छान तेल लावून घ्यायचे परत एकदा आपल्याला याच्यावरती. अजिबात व्हिडिओ स्किप केला नाही आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला ह्यासाठीच सांगते की तुमचे धपाटे परफेक्ट झाले पाहिजेत. उलट न वापरा, उलटल्याने छान तुमचे पलटी होतात धपाटे. तर इथे बघा खालच्या साईडनी पण माझे धपाटे परफेक्ट असे भाजले होते. तर इथे मी कांद्याने परत एकदा तेल लावून घेते वरच्या साईडनी. आलटी पलटी करून तुम्ही ते धपाटे आहेत ते भाजून घ्यायचेत आपल्याला. इथे माझे धपाटे तयार आहेत. तर दुसरं पण मी तुम्हाला दाखवते धपाटा कसा थापायचा आणि कसा भाजायचा. तर परत आपल्याला जे कापड होतं ते आपल्याला स्वच्छ त्या भांड्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. जर तुम्ही तसंच वापराल तर चिकटतं आपलं धपाटं. त्यामुळे प्रत्येक वेळेस ते धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाणी लावायचे खाली भरपूर असं त्या कापडाला आणि छान थापून घ्यायचे. स्टार्टिंगला एकसारखं सगळीकडे थापून घ्यायचं आहे आपल्याला. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते ते बघा. आणि जेव्हा मीडियम झालं की सेंटरपासून शेवटपर्यंत सौ बाजूने आपल्याला थापून घ्यायचं आहे. इथे माझा धपाटा तयार आहे. ते होल करून घेते मी 4-5. तर आता आपल्याला ही भाजायचं आहे. तीळ लावते. छान असं आपल्या कांद्याने परत एकदा तेल लावून घ्यायचं याला. आणि इथे जर तुमचा धपाटा चिकटते असं वाटते ना, तर हे बघा उलटल्याने तुम्हाला दाखवते कसं सोडवते मी धपाटं. हे बघा परफेक्ट असं तुमचं धपाटा तयार आहे. छान परत एकदा पाणी लावून घेते मी त्याला. पाणी लावून झालं की जे होल आहेत त्याच्यामध्ये तेल सोडायचे. चहूबाजूनी परत एकदा तेल सोडायचे. वरचं पाणी आपलं सुकलं किंवा वास आला की समजायचं आता पलटी करायची गरज आहे धपाटा आपला. तर इथे पलटी करते. पलटी केलेल्या साईडनी परत एकदा तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याने. आलटी पलटी करून आपले धपाटे दोन्ही साईडनी छान खरपूस असं एक तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ते शेकून घ्यायचं आहे. एक नाही 2 असे धपाटे मी तुम्हाला थापून आणि भाजून पण दाखवलेत. तर तुम्ही आता नक्की बनवू शकता धपाटे. एकदम खरपूस होतात. तयार आहेत माझे दोन्ही धपाटे. इथे बघा मस्त दही घेतले, शेंगदाण्याची चटणी घेतली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चलो बाय बाय.